एका विवाहित स्त्रीचे डोळे, जे गर्दीत असूनही काहीतरी खोलवर शोधत होते. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक असं निखळ स्मितहास्य दिलं की क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला. मी गोंधळलो. मी हिला ओळखतो का हा प्रश्न मनात आला, पण प्रतिसाद द्यायची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं. तिसऱ्या दिवशी मी ठरवलं की आज विचारणारच. मुंबईची ती जीवघेणी धावपळ, घामाचा वास, लोकलचे धक्के आणि घाटकोपर मेट्रो स्टेशनची ती अथांग गर्दी. हे माझ्या आयुष्याचं रोजचं वेळापत्रक होतं. डोंबिवली ते घाटकोपर लोकलचा प्रवास करून मी मेट्रो पकडायचो आणि अंधेरीच्या माझ्या ऑफिसला जायचो. त्या अफाट गर्दीत प्रत्येक चेहरा एक कोडे वाटायचा. पण एक दिवस त्या गर्दीत एक चेहरा स्थिर झाला. एका विवाहित स्त्रीचे डोळे, जे गर्दीत असूनही काहीतरी खोलवर शोधत होते. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक असं निखळ स्मितहास्य दिलं की क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला. मी गोंधळलो. मी हिला ओळखतो का हा प्रश्न मनात आला, पण प्रतिसाद द्यायची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं. तिसऱ्या दिवशी मी ठरवलं की आज विचारणारच, पण ती आलीच नाही. त्या दिवशी कामात माझं लक्ष लागलं नाही. चौथ्या दिवशी मी वेळेआधीच तिथे पोहोचलो. मनात धाकधूक होती. ती आली. सरळ माझ्यासमोर उभी राहिली आणि कसलीही प्रस्तावना न करता म्हणाली, "तुम्ही मला आवडता." तिच्या त्या थेट बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचं नाव होतं साधना. मी अविवाहित होतो, स्वभावाने थोडा लाजाळू. साधनाशी आमची मैत्री वाढू लागली. हळूहळू भेटीगाठी वाढल्या. ती तिच्या आयुष्यातल्या वेदना, तो एकटेपणा आणि काळजावर झालेले वार माझ्यासमोर मोकळे करू लागली. एका पावसाळी रात्री ऑफिसवरून परतताना आम्ही अडकलो होतो. त्या रात्री तिने माझ्यासाठी जे काही केलं, माझी घेतलेली काळजी, तो जिव्हाळा, तो मायेचा स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. मला तिच्याबद्दल ओढ वाटू लागली होती. मी ऑफिसला सुट्ट्या घेऊन तिला भेटायला जाऊ लागलो. मला वाटलं होतं की कदाचित नियतीने माझ्यासाठी हेच नातं लिहिलं आहे. पण एक दिवस एका कॅफेमध्ये बसलो असताना तिने माझा हात हातात घेतला. तिचे डोळे भरलेले होते. ती म्हणाली, "मला एका माणसाशी लग्न करायचं आहे. तू मला साथ देशील? माझं हे लग्न लावून देण्यात मला मदत कर." तिचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या स्त्रीवर मी प्रेम करू लागलो होतो, जिच्यात मी माझं जग पाहिलं होतं, ती मलाच तिचं लग्न लावून द्यायला सांगत होती. मनात प्रश्नांचं आणि रागाचं वादळ उठलं. "साधना, हा काय थट्टा आहे? तू मला वापरून घेतलंस का?" असा प्रश्न माझ्या ओठावर आलाच होता, पण तिने एक जुना, चुरगळलेला फोटो माझ्यासमोर ठेवला. त्या फोटोत एक तरुण मुलगा होता, जो आता व्हीलचेअरवर होता. ती सांगू लागली, "हा विराज. माझा पहिला आणि शेवटचा प्रेम. एका भीषण अपघातात तो कायमचा अपंग झाला. माझ्या घरच्यांनी त्याला स्वीकारलं नाही आणि माझं लग्न जबरदस्तीने एका श्रीमंत घरात लावून दिलं. पण तिथे मला फक्त छळ आणि अपमान मिळाला. मी तिथून बाहेर पडले खरी, पण आता मला विराजची सेवा करायची आहे. ज्याने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य एका खोलीत बंद करून घेतलं, त्याला आता माझी गरज आहे." तिची कहाणी ऐकून माझा राग क्षणार्धात शांत झाला. मला जाणीव झाली की साधनाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शारीरिक ओढ किंवा प्रेम नव्हता, तर तिला एका अशाख्या माणसाची गरज होती, जो तिला या समाज आणि कायदेशीर लढाईत खंबीर साथ देईल. माझ्यासमोर दोन रस्ते होते. एक स्वार्थाचा, तिला स्वतःकडे ओढण्याचा, आणि दुसरा त्यागाचा, तिच्या अस्तित्वाचा आदर करण्याचा. मी दुसरा रस्ता निवडला. ज्या हातांनी मी तिला स्वतःकडे खेचू पाहत होतो, त्याच हातांनी मी तिची पाठवणी करण्याचं ठरवलं. पुढचे 2 महिने आम्ही धावपळ केली. वकिलांच्या फेया, कागदपत्रे आणि विराजच्या घरच्यांची समजूत काढणे. सगळं मी स्वतः पुढाकार घेऊन केलं. शेवटी लग्नाचा तो दिवस उजाडला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधना आणि विराजचा विवाह झाला. शेवटचा संवाद. लग्नानंतर साधना माझ्याकडे आली. तिने माझा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ती म्हणाली, "आजवर मला आयुष्यात खूप पुरुष मिळाले, पण तुझ्यासारखा माणूस नाही मिळाला. तू माझ्या प्रेमाचा आदर राखला नाहीस, तर माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या निर्णयाचा आदर राखलास. हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही." मी फक्त हसलो आणि तिला म्हणालो, "साधना, मैत्री ही प्रेमापेक्षा नेहमीच मोठी असते.
कारण प्रेमात हक्क असतो, मालकी हक्क असतो, पण मैत्रीत फक्त साथ असते. मला आनंद आहे की मी तुझा तो हक्काचा मित्र बनू शकलो. मी तिथून बाहेर पडलो. पुन्हा तेच घाटकोपर मेट्रो स्टेशन, तीच गर्दी, पण आज माझं मन खूप हलकं होतं. गर्दीतले ते हजारो चेहरे आता मला अनोळखी वाटत नव्हते. मी एका स्त्रीच्या आयुष्यातला विरंगुळा नव्हतो, तर मी तिच्या आयुष्यातला तो शेवटचा आधार बनलो होतो, ज्याची तिला नितांत गरज होती. प्रत्येक आकर्षण हे प्रेम नसतं आणि प्रत्येक प्रेम हे मिळवण्यासाठी नसतं. कधीकधी कोणाच्या तरी सुखासाठी स्वतःचा मोह मागे सोडणं, हेच खऱ्या माणुसकीचं लक्षण असतं.